वातावरणातील जे प्रदूषण आहे आणि हवामान ह्याचा जो एकत्रित परिणाम आहे ना, तो चेहऱ्यावर दिसून येतो। त्याचा परिणाम म्हणजे चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येऊ लागतात। मुरुम पुटकुळ्यावरती भरपूर उपाय तुम्ही करून बघत असालच, पण फरक पडत नसेल तर मग कापूर ह्याचा अवश्य वापर करून बघा। आरतीसाठी वापरला जाणारा कापूर त्वचेसाठी सुद्धा उत्तम असतो। कापूरमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, तसंच त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे कापराच्या उपयोगाने चेहऱ्यावरच्या मुरुम किंवा पुटकुळ्यांना प्रतिबंध होतो। यासोबतच चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहेत घालवण्यासाठी आणि चेहरा उजळवण्यासाठी कापूरचा उपयोग परिणामकारक ठरू शकतो। पण मग कापूर वापरायचं कसं चेहऱ्यावर, चला पाहूयात। हे जाणून घेण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की प्रत्येकाची ही स्किन टाईप ही वेगळी असते। तुम्हाला सगळं काही सूट होईल असं नाही, त्यामुळे एकदा पॅच टेस्ट करून बघा, मगच ते उपाय करा किंवा तर तज्ञांचा सल्ला घ्या आणि मग उपाय करा। चला आता येऊयात मुद्द्यावर आणि जाणून घेऊयात कापूरचा वापर जर तुम्हाला त्वचेवर करायचा असेल तर तो कसा करायचा। मुरुम पुटकुळ्यांसाठी कापूरचा तुम्ही तेलाच्या पद्धतीने वापर करू शकता। एक छोटा चमचा कापूर तेल आणि 1 कप खोबऱ्याचं जे तेल आहे म्हणजे 1 चमचा किंवा अर्धा कप घेऊ शकता। हवाबंद डब्यात एकत्र ठेवा। चेहऱ्यावर आधी क्लिन्झरने तुम्ही व्यवस्थित धुवून घ्या, मग तो कोरडा करा। मग 1 छोटा चमचा तेलाचं जे मिश्रण तुम्ही बनवलंय ते चेहऱ्यावर लावा। मुरुम पुटकुळ्या आहेत तिथे हलक्या हाताने मसाज करा। रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या। आता दुसरा उपाय, हाताला किंवा पायाला कसलाही संसर्ग झाला असेल तर कापूर वापरलं तर फायदा होऊ शकतोय। यासाठी कापूर क्रीम, कापराचा बाम किंवा तर कापूर स्प्रे असं देखील तुम्ही यूज करू शकता। ते इझिली मार्केटमध्ये मिळतं। त्वचेवर आग किंवा खाज येत असेल तर पाण्यात कापूर टाकून तो भाग तुम्ही धुवून घ्या, ह्याने लगेच आराम मिळतो। अनेकांना चेहऱ्यावर हातापायावर लाल पुरळ उठत असते, ती घालवण्यासाठी कापूर आणि थोडं पाणी असं घ्या। पाण्यात कापूर मिक्स करून त्याची जाडसर पेस्ट करून मग ती तुम्ही त्या जागेवरती लावा, लगेचच आराम मिळेल। टाचांना भेगा पडल्या असतील ना तर मग तुम्ही कापूरचा वापर करू शकता। यासाठी कोमट पाण्यात कापूर घाला आणि त्यात पाय बुडवून 15 मिनिटं ठेवा आणि मग तुम्ही नंतर साध्या पाण्याने भेगा धुवून घ्या। कापूरचे फेस पॅक सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता ते नेमके बनवायचे कसे ते जाणून घेऊयात। सगळ्यात आधी खोबऱ्याचं तेल आणि कापूर असा फेस पॅक आपण बनवणार आहोत। हा फेस पॅक करताना 1 चमचा खोबरेल तेल घ्या, त्यात 2 चमचे कापूर वडी जी आहे ती हाताने तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या, त्याचा चुरा करून घ्या। मग व्यवस्थित हे मिश्रण तुम्ही हळूहळू मसाज करत चेहऱ्यावर लावा। खोबरेल तेलात लॅक्टिक ॲसिड असतं, त्याचा उपयोग त्वचेवरील हानिकारक जीवाणू दूर करणं असतं आणि म्हणून चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांसाठी हा फेस पॅक परिणामकारक ठरतो। खोबऱ्याच्या तेलासोबतच कापूर वापरल्याने त्वचेला खूप फायदा होतो, तुमची त्वचा नीट स्वच्छ होते। चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी या पॅकचा तुम्ही नियमित वापर करू शकता। दुसरं, मुलतानी माती आणि कापूर। हा फेस पॅक तयार करताना 2 चमचे मुलतानी माती आणि कापूर त्याची जी 1 वडी आहे ती तुम्हाला लागेल किंवा 1 छोटा चमचा कापूरचं जे तेल आहे ते लागेल आणि गुलाब पाणी तुम्हाला लागणार आहे। हा लेप चेहऱ्यावरती व्यवस्थित लावा। 15 मिनिटांनी चेहरा व्यवस्थित धुवून घ्या। हा लेप चेहऱ्यावरील काळे डाग दूर करतं। चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्यांनी डाग पडले असतील आणि ते जात नसतील तर एकदा हा उपाय नक्की करून बघू शकता। तिसरं, बेसन पीठ आणि कापूर। अर्धा चमचा कापराचं तेल तुम्हाला घ्यावं लागणार आहे, त्यात 1 मोठा चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे गुलाब पाणी ऍड करा। मिश्रण चांगलं एकजीव करून चेहऱ्यावरती लेप लावून घ्या। 15 मिनिटं तसंच ठेवा, मग पाण्याने धुवून घ्या। या लेपानं त्वचा एक्सफोलिएट होते, स्वच्छ होते। बेसन पीठ चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते। या लेपामुळे चेहऱ्याची जी त्वचा आहे ती प्रसन्न आणि ताजीतवानी दिसते। गुलाब पाण्यामुळे त्वचेला pH जो स्तर आहे तो सुधारतो। चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या आणि सूज लगेच कमी होऊन जाते। चौथं, एरंडेल, बदाम तेल आणि कापूर। हा लेप बनवताना अर्धा चमचा एरंडेल तेल, अर्धा चमचा बदामाचं तेल आणि 1 चमचा कापूर तेल असं तुम्हाला लागणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करा। रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला स्वच्छ करा आणि मग तुम्ही या तेलाने मसाज करा। रात्रभर तसंच ठेवलं तरीही चालणार आहे आणि मग सकाळी क्लिन्झर आणि कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या। एरंडेल तेलामुळे मुरुम पुटकुळ्या आले असतील तर ते नष्ट होऊ शकतात, शिवाय त्वचा मॉइश्चराइज सुद्धा राहते। बदामाच्या तेलातील पोषक तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते आणि कापूर तेलातील जे दाह विरोधी गुणधर्म आहेत ना त्यामुळे चेहऱ्यावरची सूज, खाज, आग हे सगळं काही कमी होऊन जातं। अशा पद्धतीने तुम्ही कापूरचा वापर सुद्धा तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्की करू शकता। पण हो, जसं मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकाच्या स्किन टाईपला कापूर सूट होईल असं नाही, त्यामुळे आधी तुम्ही पॅच टेस्ट करून बघा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच या उपायांचा वापर करा। अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत सखी।